अरे यार ते म्हणून थोडा वेळ थांबू. काय करू? 6 वाजतायत. एखादा मिनिट थांबूया आपण. नमस्कार. त्रैमासिक तिफन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या वतीने मका, तूर आणि सोयाबीन या पीक पद्धतीविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. साधारणतः पीक पद्धती म्हणलं की आपल्यासमोर सर्वसाधारणतः शेतकरी असे प्रश्न विचारतात की मला सोयाबीन घ्यायचं आहे, मग कोणता वाण घेऊया, मग त्यासाठी खत मात्रा किती आहे, किंवा तूर घ्यायची आहे, मग कुठली जात निवडावी, त्याला किती पाणी लागेल, असे एक मोघम स्वरूपाचे आपणास प्रश्न येतात. परंतु पिकाची माहिती घेण्याऐवजी आपण पीक पद्धतीचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये थोडासा बदल करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, आपण कोणतं पीक घ्यावं यासाठी काही मूलभूत प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत आणि त्यांची उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणादाखल, आपल्याकडे जमीन कशी आहे, जमिनीची प्रत कशी आहे, खोली किती आहे, शिवाय जी काही जमीन उपलब्ध आहे त्यासाठी आपले संसाधन कसे आहेत, रिसोर्सेस कसे आहेत, पाण्याची उपलब्धता कशी आहे, समूह म्हणजे पीएच कसा आहे. आता हे प्रश्न का महत्त्वाचे हे आपण ह्या 3 पिकांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे थोडक्यात पीक पद्धतीविषयी आपण जेव्हा माहिती घेतो तेव्हा आपणास हे माहीत असणं आवश्यक आहे की सोयाबीनसाठी कोणती जमीन निवडावी, सोयाबीनचा कालावधी किती आहे आणि सोयाबीन नंतर मग आपण कोणती पीक घेऊ शकतो. म्हणजे मला सोयाबीनचं नियोजन करते वेळेसच मला पुढच्या पिकात सुद्धा नियोजन जमलं पाहिजे. आणि याचा अर्थ असाही होतो की मला केवळ सोयाबीनच्या पिकाचीच माहिती नको आहे, तर मला सोयाबीन नंतर जे दुसरं पीक घेणार आहे मी त्या पिकाविषयी सोयाबीनची काही सांगड असू शकते का, मी त्यासाठी जे खत वापरतोय, जे कीटकनाशक वापरतोय, असे जे काही प्रश्न आहेत ते आपले इथंच आपल्याला समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर आपण सर्वप्रथम सोयाबीन विषयी माहिती घेऊया. पीक पद्धती म्हणजेच आपण केवळ एका पिकाचा विचार न करता सोयाबीन पीक पद्धत म्हणजे काय, सोयाबीन बरोबर आपण कोणकोणती पिकं घ्यावी. तर सोयाबीन नंतर आपण साधारणतः कांदा घेऊ शकतो, सोयाबीन नंतर आपण गहू घेतो, सोयाबीन आपण ज्वारी घेऊ शकतो, सोयाबीन नंतर हरभरा घेऊ शकतो. सोयाबीन हरभरा ही आपल्याकडं अतिशय प्रचलित झालेली पीक पद्धत आहे. त्यातून निश्चितपणे जिरायत भागामध्ये ही एक चांगली पद्धत आहे, निश्चितच आहे. पण त्याचबरोबर ज्याच्याकडे पाणी आहे त्यानं सोयाबीन, गहू ह्या पीक पद्धतीशिवाय विचार करावा. म्हणजे जेव्हा जेव्हा आता मी मग सोयाबीनचा विचार करेल तेव्हा तेव्हा मला ह्या 3-4 पीक पद्धतीमध्ये ह्या दोन्ही पिकांना माझे जे काही मी निविष्ठा वापरत आहे त्यांचा काही परिणाम होईल का याचा आपण विचार करणं आवश्यक आहे. तर सर्वप्रथम तर सोयाबीन जेव्हा आपल्या समोर येतं, सोयाबीन हे लेग्युमिनस म्हणजे नत्र स्थिरीकरण करणारं पीक आहे. अर्थात त्याची तुरीसारखी क्षमता जरी नसली तरी त्याच्याकडे ती क्षमता आहे. त्याचबरोबर ते एक तेलबिया म्हणून आपण वापरतो, म्हणजे तो एक दोन्ही त्याच्या बाजू आहेत. त्याच्यामुळे याच्यापासून आपणास मिळणारे फायदे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे नत्र जमिनीत तो देतोय, पानांची पानगळ होते म्हणजे तो जमिनीला एनरिच करतोय, जमिनीला समृद्ध करतोय. म्हणून मी ह्या 3 पिकामध्ये सोयाबीन सर्वप्रथम घेतोय. शिवाय आपण बघतोय की सोयाबीनच्या पिकापुढे तसेच काही आव्हानं पण निर्माण झालेली आहेत. तर सोयाबीनच्या काही महत्त्वाचे मुद्दे आपण घेऊया. सर्वप्रथमतः त्याचे वाण आहेत. वाणाची निवड करताना परत येतो जमिनीवरती. बऱ्याचदा जो काही आपला सर्व जो
काही आपलं चूक होती थोडीफार, ती आपल्या सर्वसाधारणतः जे काही लोकमत झालेलं असतं की ह्या वर्षी गेल्या वर्षी 19 मध्ये समजा सोयाबीन खूप नुकसान झालं, किंवा दुसरं पीक घेतात. तर याच्या अगोदर आपण असा विचार करायचा की माझ्या जमिनीमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याला काय काय जाणवलं, एकदा पाणी आपल्या जमिनीत थांबलं गेलं, मग हा निचरा कधी कधी झाला नाही, नेमका आधी पाऊस झाला कधी निचरा होणार नाही, परंतु सर्वसाधारण पावसात सुद्धा आपली जमीन पाणथळ बसली का, याचा आपण विचार करायचा आहे. म्हणजे सोयाबीनला शक्यतो पाणी थांबणारी जमीन निवडू नये, तुरीला पण निवडू नये, डाळवरी पिकांना शक्यतो पाणथळ जमीन चालणारच नाहीये. जर थोडंफार थांबत असेल, अजून आपल्याकडे वेळ आहे, थोड्याशा चारी करून थोड्या दगडांची पांजर घालून आपण जर ते पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपण त्या जमिनीत चांगल्या पद्धतीने सोयाबीन घेऊ शकतो. मध्यम ते खोल चांगली जमीन अतिशय चांगली सोयाबीनसाठी. जास्त क्षार असलेली जमीन निवडू नये. साधारणतः 7-7.5 पर्यंत असलेला चांगला, कमी पण नकोय जास्त पण नकोय. एकंदरीत जमिनीची निवड का महत्वाची, कारण आपण हलक्या जमिनीत जर सोयाबीन जर पेरलं आणि त्याला पावसाचा ताण पडला तर सोयाबीनला तो सहन होणार नाहीये आणि मग त्याची उत्पादकता आपल्याला निश्चितपणे कमी येईल. बऱ्याचदा आपल्याला दिसतं की जमिनी आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस हलक्या जमिनीवरती आपण सोयाबीन घेतो, तरी हा आपण टाळलं पाहिजे. मग आता वाण कोणकोणते घ्यावेत. वाणामध्ये मला स्पष्ट मत आहे की आपल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचे मराठवाड्यासाठी अतिशय चांगले वाण आहेत. हा प्रश्न नेहमी शेतकऱ्यांकडून की सर वाण कोणतं घ्यावं आणि कोणत्या बॅग मधलं घ्यावं. अजून शेतकऱ्यांपर्यंत हा मेसेज गेलेला नाहीये की वाण आणि कंपनी याचा काही संबंध नसतो. उदाहरण आपल्या बाजारामध्ये 5-6 कंपन्या असतील, परंतु वाण हा सेपरेट असतो, तिथं लिहिलेलं असतं व्हरायटी अशी. मग आम्ही फोनवरती सांगतो साहेब तुम्ही काय करा, ती वाण समजा महामंडळाचं महाबीजचं आहे, ते महामंडळाचं बी पेरलं म्हणतात. महामंडळाचं बी नाही आहे. महामंडळ हे उत्पादक करणारी एक कंपनी आहे, एक ऑर्गनायझेशन आहे, एक संस्था आहे. पण त्या वाणाचं नाव त्या बॅगवरती लिहिलेलं असतं, त्याचे सगळे स्पेसिफिकेशन दिलेले असतात. त्याची जर्मिनेशन किती आहे, पर्सेंटेज कोणतं आहे, त्याची प्रत कुठली आहे, त्याच्यामध्ये इतर कोणकोणते घटक आहेत का, आणि त्या सर्वांची तिथं आपल्याला दिलेली माहिती असते. शेतकऱ्यांनी बघणं आवश्यक आहे, हे मी इथं आवर्जून सांगेल. आता शेतकऱ्याला शिकण्याची गरज आली आहे आता ह्या गोष्टी. मग त्याच्यावरतीचा जो शिक्का झोपून ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि लाईट गेलेली आहे, 1 मिनिट. तर एकंदरीत सध्या तरी प्रकाश आहे. तर आपल्या हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या काही आपल्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांचे वाण कोणते आहेत हे आपण समजून घ्यावं. म्हणजे वाणाचा खऱ्या अर्थानं कंपनीचं नाव बघता आपण त्या बॅगवरती दिलेलं नाव बघायचं आहे. मग त्याच्यामध्ये MAUS 162 मराठवाडा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, S स्टँड्स फॉर सोयाबीन, MAUS 162, MAUS 158, MAUS 612 हे नवीन वाण आलेले आहेत आपले. त्याचबरोबर काही जुने पण वाण आहेत अजून सुद्धा. MAUS 71 नावाचा वाण आहे. याच्यामध्ये थोडासा फरक आहे की जर हलकी जमीन असेल आपल्याकडे तर जे सुद्धा आपण घेऊ शकतो. मध्यम जमिनीत पाण्याचं प्रमाण आहे, परंतु जिथं आपलं पाणी किंवा जमीन चांगली आहे, भाग जास्त आहे, नांदेड, परभणी, हिंगोली अशा भागामध्ये निश्चितपणे MAUS 162, MAUS 158 सारखे वाण निवडणं आवश्यक आहे. कारण वाणांची वाढ चांगली होते आणि त्याचा दर चांगला मिळतो. MAUS 612 सुद्धा वाण हलक्या जमिनीसाठी आणि मध्यम जमिनीसाठी सुद्धा चांगला आहे. तर एकंदरीत आपल्या लक्षात घेतलं पाहिजे जे काही आपण बियाणं निवडताना त्याची आदळ आपण करत नकोय. कारण जे सोयाबीनचं अतिशय नाजूक असतं हे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आता माहीत झालंय, तरी पण मी परत एकदा ह्या गोष्टी सांगतोय. जेणेकरून काय होईल की सोयाबीनचा जितका आपण कमीत कमी प्रश्न निर्माण करू ट्रान्सपोर्टचा, तितकं सोयाबीनची उगवण चांगली असेल.
माझं अजून या निमित्ताने एक सांगणं आहे सोयाबीनच्या बाबतीत, ते म्हणजे आपण उगवण क्षमता अगोदर तपासून घ्या. सोयाबीनमध्ये भयंकर प्रश्न येतात नंतर उगवणीचे. एक 100 दाणे आपण टाकून घ्यायचे आपल्या एखाद्या चांगल्या अशा मातीमध्ये भूषित असलेली रेष ओढायचे. त्या रेषेमध्ये मोजून असे 2-2-3 सेंटीमीटर दाणे सोडायचे आणि त्याच्यावरती पाणी टाकायचं. साधारणतः ही प्रक्रिया मान्सून जेव्हा मुंबईमध्ये वगैरे आलेला असेल, 5-6 दिवस आपल्याकडे येण्याची शक्यता वाटते, अशा वेळेस तो लावून टाकायचा. म्हणजे आपल्याला जर्मिनेशन मिळून जातं. हे जर्मिनेशन मिळणं का आवश्यक आहे? कारण आपलं नुकसान नाही त्यावर मिळतं. जर प्रॉब्लेम असेल तर आपण लगेच मग त्या दुकानदाराकडे त्रास करू शकतो आणि मग आपल्याला त्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. तर हे एक आपण समजून घ्यावं. त्याचबरोबर जर उगवण क्षमता साधारणतः शक्य असेल, त्याच्या पुढे असेल तर निश्चितपणे काही प्रश्न नाही आहे. त्याचबरोबर जमीन सोयाबीन पेरताना त्याची खोली सुद्धा खूप महत्वाची आहे. साधारण 3 ते 4 सेंटीमीटर सोयाबीन टाकावं की जेणेकरून त्याची उगवण क्षमता चांगली राहील. तर ह्या काही मूलभूत बाबी आहेत की ज्या सोयाबीन बाबतीत खूप आवश्यक आहेत. शक्यतो मोठा पाऊस जर पडला तरी सुद्धा आपल्याकडे हा प्रश्न येतो. म्हणजे जमीन भुसभुशीत असावी सोयाबीनसाठी, रान चांगलं तयार केलेलं असावं, जास्त खोल बी पडणार नाही याची पण काळजी घ्यावी. असे काही मुद्दे तर सोयाबीनची उगवण निश्चित चांगली येते. सोयाबीनची एकदा उगवण चांगली झाली की मग बाकीचे प्रश्न सुटतात. कारण सर्वात महत्वाचं जे आहे शेतीमध्ये ते म्हणजे वेळेवर पेरणी आणि मग त्यानंतरचे आपले बाकीचे जे मशागतीच्या करतो आपण त्या आहेत. मग याच्यामध्ये सोयाबीनच्या साधारणतः लागवडीचा कालावधीचा 15 जुलैपर्यंत सांगावं, परंतु जर लेट परिस्थिती असेल, थोडा लेट झाला तरी 20 जुलैपर्यंत तरी चालतं. परंतु 15 जुलै आपल्या विद्यापीठाने शिफारस केलेली आहे, 15 जून ते 15 जुलै. बियाणे मात्रा ही 25 किलो प्रति एकरी म्हणजे 62 किलो प्रति हेक्टरी असं आपल्याला बियाणं लागतं. साधारणतः बियाण्याची जी मात्रा आहे ही बियाण्याची मात्रा का महत्वाची, तर बऱ्याचदा कमी किंवा जास्त जर बियाणं झालं तर मग आपल्याला कधीही पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही. एक जुनी म्हण आहे याच्या बाबतीत की पीक वट्ट्यासारखं दिसलं पाहिजे. म्हणजे कसं, त्याचे चारही कोपरे हे त्या पिकानं पूर्णतः कव्हर केलेले पाहिजेत. ही परिस्थिती कधी येते, जेव्हा त्याची कायकवाड ही पूर्ण होते. उदाहरणतः सोयाबीन ते 45 ते 60व्या दिवशी जर आपण वरून जर सोयाबीन पीक पाहिलं तर आपलं जमीन ही पूर्ण हिरवी गार दिसली पाहिजे, त्याच्यामध्ये कसलाही गॅप नाही दिसला पाहिजे. म्हणजे आपण त्या जमिनीचा पूर्ण वापर करत आहोत, म्हणजेच आपण तिथल्या संसाधनाचा पूर्ण वापर करत आहोत. जर आपण खूप दाट पेरलं तर सोयाबीन दाटून जाईल, आपण जर खूप पातळ पेरलं तर जमिनीचा वापर होणार नाही. हे थोडीशी महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी मग 30 बाय 10 सेंटीमीटर अंतर असेल किंवा 25 बाय 5 सेंटीमीटर अंतर असेल, आपण कुठलंही निवडू शकता. अंतरामध्ये ह्या दोन्हीमध्ये आपण कोणतेही अंतर घेऊ शकतो. बीज प्रक्रिया हा एक खूप महत्वाचा भाग आपण लक्षात घ्यावा. बीज प्रक्रियेमध्ये मी आवर्जून सांगेन, आजकाल एक फंगस ग्रोथ आपल्याला दिसते पिंक कलरची सोयाबीन भोवती. असं जर असेल तर शक्यतो आपण ते निवडून घ्यावं, ही एक माझी सूचना असेल, कारण जेणेकरून त्याचा पुढे प्रादुर्भाव होणार नाही. जर आपण बॅग आणलेली असेल आणि त्यात आपल्याला सोयाबीनमध्ये पिंक कलरचे काही दिसत असतील तर ते आपण बाजूला करावे. मग एवढा सुद्धा बीज प्रक्रिया कशी करावी लागेल. FIR म्हणजे काय, फंजिसाइड, इन्सेक्टिसाइड, रायझोबियम. रायझोबियम म्हणजे एखादं बायो फर्टिलायझर. म्हणजे पहिल्यांदा फंजिसाइड ट्रीटमेंट करावी, इन्सेक्टिसाइड करावी, नंतर रायझोबियमची करावी. आणि मग याच्यामध्ये फंजिसाइड कोणतं वापरायचं आपल्याला, तर बॅविस्टिन आणि तर जे काय आपल्याकडं आणि 2 ग्रॅम आणि 3 ग्रॅम असं द्यायचं. आणि यानंतर मग आपण वापरायचे त्याचे आणि रायझोबियम काळजी घ्यायची की ते रायझोबियम आपलं जे आपण वापरत आहोत ते रायझोबियम हे वेगवेगळ्या प्रकार असतं. त्याच्यामध्ये काय करावं लागेल,
याच्यामध्ये मला काय करावं लागेल की ह्या नावाचे काही आपली आज प्रजातीचं वापरतच आपल्या राजनियमचा जो काही बेनिफिट आहे तो मिळेल. याच्यावर मग सूर्य विरघळणारे जीवाणू आहे. आता लिपिड्स बायोलायझरचं मिक्सचर येत आहे, त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. फक्त एक काळजी की आपल्या याच्यामध्ये जे टर्पल आहे ते निघणार नाही उलटा, याची काळजी घ्यायची. बऱ्याच सांगितलं तसं टर्पल खूप नाजूक असतं. आपण जोरजोरात त्याचा चोळण्याचा प्रयत्न केला सोयाबीन तर ते टर्पल निघून जाईल आणि म्हणजे उंशाला कमी होईल. आपल्याला काय करायचं की ते अलगदपणे एखाद्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये टाकायचं आणि त्याला सहज हात लावता नुसतं त्याला हलवून घ्यायचं. साधारणतः 50 मिली 10 किलो बियाणे ती बास होतं. आणि जर द्रावण स्वरूपात उपलब्ध होतं, बऱ्याच ठिकाणी उपलब्ध होत आहे, कृषी विद्यापीठात सुद्धा उपलब्ध आहे, त्याची आपल्याला निश्चित फायदा होईल. मग याच्यानंतर मग भाग येतो म्हणजे आपल्या खत मात्रेचा. खत म्हणजे बाबतीत आपण एक लक्षात घ्यायचंय की शेणखत आपण सांगतो, पण मला बऱ्याचदा वाटतं की ह्याच्यामध्ये बऱ्याचदा अडचणी येतात. पण कमीत कमी आपण गांडूळ खताचा तरी वापर करावा, कारण ते सहजाचं जे तयार होतं आणि त्याची मात्रा सुद्धा शेणखत एवढी लागत नाही. साधारणतः 1.5 टन जे तुम्ही वापर 1.5-2 टन आणि त्याचा वापर केला तर फायदेशीर ठरेल असं निश्चितपणे वाटतं. ज्या काही डाळवर्गीय पिकं आहेत आणि तेलबिया पिकं आहेत त्याच्यामध्ये गंधकाचा एक खूप मोठा भाग असतो. मग आपण काय याच्यामध्ये गंधकाबरोबरच आपले बेसिक न्यूट्रिएंट्स आहेत, नत्र, स्फुरद आणि पालाश. याच्यामध्ये 30 किलो 60 किलो स्फुरद आणि किलो पालाश हे वापरायचे. यावर 20 किलो सल्फर वापरायचे. सल्फरचा रोल हा आपल्या जे काही प्रोटीन तयार होतात याच्यामध्ये असतो. स्फुरद हे पाण्याची उपलब्धता आणि मुळांची वाढ, पोटॅश हे पाण्याचं जे काही बॅलन्स आहे, समतोल आहे, तो ठेवायचं काम करतं. आणि नंतर तर आपल्याला माहिती आहे की त्याची कायिक वाढ होण्यामध्ये त्याचा खूप मोठा सहभाग असतो. तर हे चारही आपल्याला वापरायचे. एका हिशोबाने सांगायचं असेल, कारण बऱ्याच शेतकरी एकरामध्ये विचारतात, तर 12 किलो नत्र, 24 किलो स्फुरद, 12 किलो पालाश आणि 8 किलो गंधक वापरायचं आहे. तर मी थोडा वेळ घेतला आपल्या याच्यामध्ये. काय होतं की शेतकरी बऱ्याच प्रश्न विचारतात, आपल्याला दिसते का पहा. तर याच्यामध्ये काय करायचं, युरिया आपल्याला खत वापरताना एक काळजी घ्यायची आहे की बऱ्याचदा आम्ही जे सांगतो 30-60 30-20 12-24-12 हे शेतकऱ्यांना लक्षात येत नाही. तर मी हे थोडं काही कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न केला एका एकरासाठी. युरिया 25 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 125 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश 10 किलो एका एकराला जर वापरलं तर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट वापरल्यामुळं त्याच्यामध्ये गंधक असतं. म्हणजे 16% असतंच, पण साधारणतः 11 ते 12% त्याच्यामध्ये गंधक असतो. म्हणजे आपली गंधकाची गरज पूर्ण होते आणि मग आपल्याला सेपरेट असा गंधक करत नाही. एसपी आणि एमओपी हे कॉम्बिनेशन मी शक्यतो आपणासाठी सांगेल. आपल्याला जर हे उपलब्ध होत नसेल सिंगल सुपर फॉस्फेट, तर मग आपण डीएपी 5 किलो युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश 10 किलो आणि सल्फर मात्र सेपरेट घ्यायला लागेल आपल्याला, साधारणतः 5 ते 8 किलो एकरासाठी. एवढं आपण वापरलं तर मग आपल्याला आपली खत मात्रा आहे ती आपली पूर्ण होईल. त्याचबरोबर आपण आता तणनाशकांचा भाग आहे. तणनाशकामध्ये सांगितलेले तणनाशक पहा, पण कोणी तर आपण करतोच, परंतु आता माझं लक्षात येतं की जेव्हा आपण तणाच्या विचार करतो तो असं सुनतं की बऱ्याचदा लेबरची अवेलेबिलिटी असेल, पावसाळा सतत येणारा भाग असेल, मग आपल्याला वेळेत आपले काम होत नाही आणि मग सोयाबीनमध्ये भयंकर असं प्रमाणात पण येतं आणि त्याचा परिणाम मग फवारणीमध्ये. म्हणजे तण आपण बरेचदा शेतकरी काय म्हणतो तो 30 दिवस बघून आणि मग तण झालं 60व्या-70व्या दिवशी. आता सोयाबीन काढायचा हा मोठा प्रश्न नंतर. त्यामुळे काही आपण कॉम्बिनेशन केलं म्हणजे आणि काही तणनाशक
याच्यामध्ये आपण लक्षात घ्यावी, मग आपण चर्चा करूया. इमॅजिथिपीर आहे, इमॅजिथिपीर प्लस इमॅजिमॉक्स आहे, डायक्लोसुलाम आहे आणि पेंडिमिथिलिन आहे. आता तर यामध्ये कोण वापरायचे की त्याचं कॉम्बिनेशन कसं करायचं, जसं मी सांगितलं की जर पीक असेल प्रमाणात तर तणनाशक नियंत्रण होतो. आपलं पीक पद्धती निवड, आपण ज्या मशागती करतो, आपण मशागत ठेवतो, आपले बांध स्वच्छ ठेवतो, आपले इरिगेशन चॅनल्स स्वच्छ ठेवतो, आपण जे बी घेतो त्यातून आपण कुठे बी येण्याची काळजी घेतो, आपण जी वाहतूक करतो त्यातून आपण कोणतं बी तर शेतात नेत नाही ना याची काळजी घेतो. याचा निश्चितपणे आपल्या सभोवताली जर आपण स्वच्छता ठेवली तर मग आपलं शेत सुद्धा तणाच्या शिवाय राहू शकतं, वीड फ्री राहू शकतं. मग असं का होत नाही, तर मला असं वाटतं की आपल्या प्रॅक्टिसेस बदलणं आवश्यक आहे. आपण स्वच्छ शेती सुद्धा एक चांगला कन्सेप्ट आपण घेऊन चाललं पाहिजे. जे आपण सुरुवातीला पाहिलं हे इमर्जन्सी आहे, म्हणजे नंतर करण्यात आहे. आणि दुसरा अतिशय चांगल्या पद्धतीनं तणनाशक एक लक्षात कीटकनाशक वापरामध्ये की वापर काढलेलं काही तण त्यातून त्याला रिस्पॉन्स देत नाहीये, म्हणजे तणनाशकांचा फेरपालट, जसा पिकांचा फेरपालट आता शेतकऱ्यांना समजतोय तसं तणनाशकांचा फेरपालट हा सुद्धा एक महत्वाचा भाग आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे एकच तणनाशक आपण वारंवार वापरायचं नाही. जर आपल्याकडे एक डायरी पाहिजे, एक जर तणनाशक असेल आपण ह्या वर्षी दुसरं तणनाशक वापरायचं. उदाहरणार्थ वर्षी इमॅजिन वापरलं तर इमॅजिपीर प्लस इमॅजिमॉक्स वापरायचं. इमॅजिपीरचा डोस आहे 1000 ml प्रति हेक्टर. मी हे क्रियाशील सांगत नाही, व्यापारी उत्पादनाचं 1000 ml वापरायचं. तसंच जे कॉम्बिनेशन आहे इमॅजिपीर बरोबर इमॅजिमॉक्स हे पण खूप चांगलं आहे. याचं व्यापारी जे उत्पादन आहे ते 100 ग्रॅम प्रति हेक्टर वापरायचं. वापरताना कधी पण आपण सल्ला घ्यायचा आपल्या तंत्रज्ञानात, जो काही आपला कन्सल्ट आहे ते घेताना आपण परत एकदा विचारून घ्यायचंय. याचा कालावधी वेगळा असतो. आपण साधारणतः 14 ते 15 दिवसापर्यंत हे दोन्ही तणनाशक फवारण्याची आपली शिफारस आहे. पण बऱ्याचदा ही प्रक्रिया कशी इतकी सोपी नाही. कधी तो पाऊस असतो, कधी पाऊस लांबतो, कधी पाऊस उघडतच नाही. अशा वेळेस मग आपल्याला काही बाबतीत शेतकऱ्यांना पुढे मोठा प्रश्न निर्माण होतो की काय करायचं. तशा वेळेस आपण योग्य तो सल्ला घेऊन त्यावेळेस चर्चा करून मग आपण तणनाशकाचा वापर करणं आवश्यक आहे. त्यावेळी दुसरे एक तणनाशक चांगलेलं आहे प्री इमर्जन्स, म्हणजे पेरणीच्या बरोबर म्हणजे आपल्या दुसऱ्या दिवशी फवारण्यासारखं. त्याच्यामध्ये 2 तणनाशक आहे, पेंडिमिथिलिन. आपल्याला सांगण्याची गरज नाही जास्त शेतकऱ्यांना, पण तरी पण ते जर माहित असेल तर 2 ते 2.5 लिटर आपण प्रति हेक्टरी आपण पेंडिमिथिलिन सांगतो. त्याच्यामध्ये नवीन जे आलेले 38.7% CS याचे रिझल्ट चांगले आहे. पण डायक्लोस नावाचे नवीन तणनाशक आलेले आहे, जे उगवल्यानंतर आपण 1-2 दिवसात वापरू शकतो, पण काही शेतकऱ्यांना आलेले आहे. आणि एक फेरपालट म्हणून सुद्धा मला वाटतं की घ्यायला हरकत नाही. आणि सुरुवातीला तण नियंत्रण झाल्यास सोयाची वाढ चांगली होईल. तर याला वापर 30 ग्रॅम प्रति हेक्टरी अशी शिफारस आहे त्याची. तर एकंदरीत सोयाबीनच्या आपण जर पाहिलं तर लागवडीपासून ते तण नियंत्रणापर्यंत जर आपण अभ्यास केला तर आपल्याला बऱ्यापैकी सोयाबीनची पाण्याचा अचानक होणारा ताण असेल किंवा पाण्याचा पाऊस झाल्यामुळे सुद्धा त्रास होणार असेल, कचरा होणार नाही, पाणी सोयाबीन वाढत नाही, ढगाळ वातावरण राहिलं होतं, सोयाबीनची वाढ झाली होती, अशा निश्चितपणे येतात. परंतु मग याच्यातून आपल्याला BBF सारखं तंत्रज्ञान आहे किंवा 3-4 वर्ष सोडून एखादी सर त्यामध्ये काढणं आहे. तर अशा प्रकारे आपण जर तर मग आपल्याला निश्चितपणे फायदा होईल. तर थोडासा आवाज अटकत आहे, बरोबर आहे, परंतु सध्या जी काही कनेक्टिव्हिटी आहे त्यानुसार आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत हे लेक्चर. तर थोड्याशा अडचणी आहेतच ऑनलाईनमध्ये, मला काही निरोप येत आहेत आवाज अटकण्याच्या. कॅमेरा येत नाही का?
एकंदरीत वापर केला तर निश्चितपणे आपल्याला याच्यातून काही प्रश्न मिटवण्याची शक्यता आहे. वेळ पण घेऊया. तूर सुद्धा एक खूप महत्वाचं पीक आहे. तुरीमध्ये मला वाटतं खूप मोठे प्रश्न आहेत, परंतु असं पण नाही की तुरीमध्ये आपल्याला शाश्वत उत्पादन देणारं पीक आहे म्हणजे आपण त्याच्याकडे डोळा करून आपण पेरावं आणि आपलं उत्पादन घ्यावं असं पण नाही आहे. जर सोयाबीनमध्ये म्हणलं मी की ताण पडल्यास आपण स्प्रिंकलरचा वापर करतो, मग तुरीमध्ये पण अशी कोणतीच तजवीज करून ठेवत नाही. मी असं पाहिलेलं आहे. म्हणजे सोयाबीनला आपण काही ना काही करून सऱ्या वगैरे ओढून मान्सूनमध्ये असल्यामुळं आणि 4 महिन्याच्या कालावधीत पाऊस येत असल्यामुळं आपण काही काही स्वरूपात आपल्याला तिथं फायदा मिळतो. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की तुरीला आपल्याला थोडंसं चांगल्या पद्धतीने जर आपण त्यात केलं आणि त्याची उत्पादन जर आपण मागील वर्षातली लक्षात गेली तर आपण त्याच्यामध्ये निश्चितपणे इन्व्हेस्ट करण्याचं पीक आहे. त्याची उत्पादकताही चांगली आहे, त्याचे बाजारभावही चांगले आहेत. म्हणजे तुरीचं पीक आहे निश्चितपणे आपल्याला एक चांगलं उत्पादन देऊ शकतं. बरोबर आहे. तर मग याच्यामध्ये आपण काही आपण सोयाबीनमध्ये मुद्दे आपण घेऊया. तर आपण वाण तुरीचं परत मी जमिनीची निवड मी सोयाबीनची रिपीट करत नाही, कारण याच्यामध्ये सुद्धा निचरा गरज आहे. मध्यम जमीन ते खुल जमीन असे चांगली निचरा असलेली पोयटा टाईप असेल तर अतिशय उत्तम. हलक्या मध्यम जमिनीत इथं पण मग उत्पादक सुद्धा कमी येते, परंतु जे पर्याय नाही दुसरं पीक येत नाही तिथं मग तूर हा पर्याय चांगला होतो. पण तूरच नाही तर तूर अंतर पीक घ्यायचं, मग तूर बाजराबरोबर घ्यावी लागेल, तूर एखाद्या हायब्रिड बार बरोबर घ्यावी लागेल. हे हलक्या जमिनीसाठी सांगतोय मी, जेणेकरून दोन्ही पिकं एकमेकाला पूरकपणे काम करतात आणि आपली एक शाश्वत अशी उत्पादकता आपल्याला मिळेल. त्याचबरोबर आता वाणाचा पहिला आपण टप्पा पूर्ण करूया. वाणामध्ये तुरीच्या बाबतीत आपलं विद्यापीठ हे अग्रेसर आहे, कायम अग्रेसर राहिलेला आहे. विशेषतः कृषी संशोधन केंद्र बदनापूरमधून निघाल्या जाती निश्चितपणे शेतकऱ्यासाठी फलदायी ठरले आहेत. जुन्या जाती आहेतच आपण सांगणार नाही जास्त, पण नवीन जातीमध्ये बीडीएन 711 कमी कालावधीची 150 दिवसाची अतिशय उत्तम जात आहे. लवकर येणारी असल्यामुळं जो काही नंतर येणारा ताण आहे ज्याला आम्ही टर्मिनल ड्राऊट म्हणतो तो होत नाही. मग आपण त्याच्यापासून एस्केप करतो, म्हणजे ती प्रतिकार करत नाही, परंतु त्या ड्राऊट पासून एस्केप होतं, एक उत्पादन चांगलं येतं, निश्चित उत्पादन येतं. अशी जात म्हणून ती शेतकऱ्यांमध्ये प्रचित झालेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या ज्या दोन जाती बीडीएन 716 आणि बीएसएमआर 853 आणि बीएसएमआर 736 ह्या तिन्ही जाती सुद्धा चांगल्याच आहेत. बीडीएन 716 ही नवीनच अशा रिलीज झालेली आहे. तिचा कालावधी थोडा जास्त आहे, पण पाण्याची गरज लागते जर ताण असेल तर. उत्पादकता थोडीशी 711 पेक्षा जास्त आहे. तर ह्या जाती आपण निवडणं, जातीमध्ये मला वाटत नाही तुरीमध्ये खूप फक्त 2 आपण फरक घ्यायचे. आपल्याकडे पाण्याची बिलकुल सोय नाही तर आपण 711 घ्यावी. आपल्याकडे पाण्याची थोडीफार तरी सोय आहे, मग आपण बीडीएन 716चा विचार करायला हरकत नाही. ड्रीप आपण घेताय तर मग बीडीएन 716 सारखं आपण घ्यावं, कारण त्याची वाढ पण चांगली होते आणि उत्पादकता त्याची भरमसाठ आहे, चांगली आहे. 25 ते 30 क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांनी उत्पन्न हेक्टरी, त्याच्यापेक्षा जास्त आलेला असे रिपोर्ट आहे आपल्याकडे. तर त्याच्या बाबतीत आपण जितकं नियोजन कराल तेवढं उत्तम आहे. मग आपला दुसरा बियाण्याच्या बाबतीत सांगेल की 90 बाय 20 सेंटीमीटर हे विद्यापीठानं शिफारस केला अंतर आहे. बरेच शेतकरी 4 फुटापर्यंत घेतात, 5 फुटापर्यंत पण घेतात, पण असं इतका अंतर शेतकऱ्यांना आपल्याला विचारलेला प्रश्न याचा आपण विचार करणं गरजेचं. आपलं अंतर असं पाहिजे की ते जे काही आपण क्षेत्र निवडलेलं आहे त्याचा वापर पूर्ण करता आला पाहिजे. मग त्याला एक योग्य अंतर निवडणं गरजेचं आहे. तर 90 बाय 20 असेल किंवा जास्तीत 4 फुटापर्यंत आपण अंतर ठेवावं. सोलपीक असेल तर एकच पीक, आणि जर आंतरपीक असेल तर आपल्याला जो काही आपलं प्रचलित आहे तूर, सोयाबीन आणि तूर प्लस बाजरा, तर हे सध्या तरी आपल्या प्रचलित आहेत. हायब्रिड ज्वार बऱ्यापैकी आता आपल्याकडे राहिलेली नाही.
अजून एक नव्यानं आपण जे सांगितलेले आहे ते तुर्कस मका सुद्धा पर्टिक्युलर अहमदाबाद जिल्ह्यामध्ये, हे पण आपण चर्चा करूयात. तर हे आंतरपीक आपण घ्यावं असं सुचवण्यात माझं मत आहे. नंतरचा विषय तो बीज प्रक्रिया. जर आपण सोयाबीन सांगितलं तीच बीज प्रक्रिया करू, तिथे काळजी घ्यायची की बॅविस्टिन थायरम नंतर ट्रायकोडर्मा रायझोबियम BSB येतो आपण, पण जापोनिकम ऐवजी फक्त इथं लेग्युमिनोसोरम नावाची प्रत असते रायझोबियम, ती आपण बाजारात उपलब्ध असते. फक्त आपण तुरीसाठी स्पेसिफिक आहे का नाही हे त्याच्या लेबलवरती लिहिलेलं असतं, ते बघून घ्यायचं आहे. एवढीच आपण काळजी घ्यायची. 50 ml आपण इथे 100 ml वापरू शकतो, कारण तुरीला इतका काही प्रॉब्लेम नसतो. आपण ते चांगल्या पद्धतीनं लावून घ्यावे, सुकवावं आणि मग पेरावं. तर FIR ह्या स्वरूपातच आपण इथे लावतोय. पहिल्यांदा फंजिसाईड, मग इन्सेक्टिसाईड आणि मग रायझोबियम. एकंदरीत आवाज येत आवाज तो ओके, नाही आवाज येतोय का विचारला. तर एकंदरीतच आपण लक्षात घ्यायचंय की जेव्हा आपण बीज प्रक्रिया करतो त्यानंतर थोडंसं सावलीतच सुकवून आपण त्याला पेरायचंय. आता खत मात्राचा जर विचार कराल तर मी परत एकदा सांगेन की 25-50-0-20 असा आपला जुनाच याची मात्रा आहे. पोटॅश वापरू नये असं बिलकुल नाही. जर आपल्या जमिनीत पोटॅशची कमतरता असेल तर आपल्या हे आपण लक्षात घ्यावं सर्वांनी. कारण असा एक भ्रम झाला आहे की आपल्या डाळ पोटॅश नाही आहे. कारण तो जुना काळ पोटॅश एंट्री होत्या समजा कसा घेतला त्याला जर आपण तूर गेली असेल तर मग पोटॅश टाकावं लागेल. त्याचे आपल्याला प्रत्येक वेळेस आपण लक्षात घ्यायचं की आपण जमिनीचं त्यानुसार आपण जर लक्षात घेतलं तर 25-50-0-20 म्हणजे वापरायचं. त्याबरोबर जर असेल तर 25 परत किलो पालाश टाकायचं. जसं मी यापूर्वी सांगितलं की पडतात की हे 25-50 म्हणजे नेमके पोते कुठल्या नाही, युरिया घ्यायचा. तर त्यासाठी मी एक सांगतोय सूत्र की 20 किलो युरिया, 12 किलो SSP आणि 10 किलो सल्फर वापरायचं. पालाश वापरायचा नसेल तर पालाश जर आपला कमतरता असेल तर साधारणतः फक्त 25 किलोसाठी आपल्याला साधारणतः 30 किलो मिरटपोट वापरायचा होऊन जाते. म्हणजे 20 किलो युरिया, 112 किलो SSP, 10 किलो सल्फर आणि साधारणतः 25 किलो पोटॅश वापरला की आपली तुझी खताची गरज पूर्ण होते. सोयाबीन आणि तुरीमध्ये जास्त गोंधळ करण्याचं कारण आपण एकाच वेळेस टाकतो. शक्यतो आपण खत फिरवून देतो, जे माशी जाईल असं पाहतो जेणेकरून त्याचा वापर ते घेऊ शकतो. हे आपण इथे लक्षात घ्यायचं. जर आपल्याकडे DAP उपलब्ध असेल तर एक पोतं DAP म्हणजे 50 किलो DAP आणि 10 किलो सल्फर टाकायचं. सोपं आहे DAP असले. जर पालाश कसेल मग परत पालाश आपल्याला 25-30 किलो पोटॅश टाकायचं. म्हणजे काय की आपली पूर्ण खर्चाची मात्रा पूर्ण होईल. परत एकदा सांगतोय मी DAP साठी 50 किलो DAP म्हणजे एक पोत DAP, 10 किलो सल्फर आणि 25 ते 30 किलो पोटॅश MOP. आज जर वापरलं तर आपली तुरीची खताची मात्रा पूर्ण होते आणि मग आपल्या इतर खत देण्याची गरज नाही. अजून एक मी तुरीच्या बाबतीत एक गोष्ट सांगेल की ते म्हणजे मॉलिब्डेनम हा एक महत्वाचा मायक्रोन्युट्रिएंट आहे. असा अभ्यासामध्ये असं लक्षात येतं की डाळगी पिकामध्ये खूप महत्वाचा रोल आहे, पर्टिक्युलरली नायट्रोजन फिक्सेशन. त्याच्यामुळं ज्याच्याकडं मॉलिब्डेनम आपण इथून पुढे वापरावा 5 किलो पर्यंत, अमोनियम मॉलिब्डेट म्हणून बाजारात मिळतं ते, किंवा फवारणी सुद्धा करू शकतो आपण 0.5% दरमहा. पण याचा का वापरायचा? कारण त्याची उपलब्धता जर झाली तर मग नायट्रोजन हा एक लेग्युमिनस क्रॉप असल्यामुळं तो ते काय करेल, नत्र स्थिरीकरणासाठी पूर्णतः अवलंबून असेल आणि ते नाही झालं त्याची वाढ चांगली होणार नाही. म्हणून अमोनियम मॉलिब्डेट आणि स्पोरोदाई पोटॅश यांची तिघांची पण चांगली उपलब्धता झाल्यास ह्या डाळवर्गीय पिकांची वाढ खूप छान होते. मला आवर्जून एक सांगायचं की ज्या जमिनीत आपण नत्र वारंवार जास्त टाकतो अशा ठिकाणी डाळवर्गीय पिकं चांगली येत नाहीत. त्या ठिकाणी मग आपण सॉइल बेस्ड टेस्ट अप्रोच करावा.
आपल्या जमिनीत जर नत्र जास्त असेल तर आपण नत्राचं प्रमाण कमी करावं, हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं. कारण असं अभ्यासांती लक्षात आलंय की डाळवर्गीय पिकामध्ये जर जमिनीत नत्र जास्त असेल तर त्याचं फिक्सेशन करण्याची क्षमता रायझोबियमची कमी होते. म्हणजे जर आपल्याला लक्षात घ्यायचंय की आपल्याला जेणेकरून आपल्या पिकाची स्वतःची ताकद वाढवण्यासाठी त्याचं नत्र जे काही स्थिरीकरणाची पद्धत आहे ती चांगली ठेवण्यासाठी आपल्या नत्र एनपीएचा जो बॅलन्स आहे तो चांगला असणं गरजेचं आहे. ही बाब आपण लक्षात घ्यावी. तर हे थोडं टेक्निकल आहे. आता शेतकरी हुशार झालेले आहेत, असं नाही की शेतकऱ्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीत, परंतु एक बाब माहिती असं मी सांगतोय. म्हणजेच आपण जर जमीन अद्रक सारखी जमीन आहे, आपण खूप मोठा खत केलेला आहे, खूप मोठं आपण खताचा वापर केलेला आहे, केळीसारखं पीक आहे, ऊसासारखं पीक आहे, यानंतर आपण तूर घेतोय, आपल्या मात्र कमी करून का आपल्या परीक्षा आपण खत द्यायची सुद्धा एवढी कशी त्याच्यापेक्षा अर्धा खत होईल, पण त्यासाठी आपल्याला जमिनीचं परीक्षण करणं गरजेचं आहे. ते आपण लक्षात घ्यायचं आहे. तणाच्या बाबतीत मी थोडक्यात तुरी सांगेल की तूर बऱ्याच दिवस राहणार पीक आहे. मी जेवढे तुरीचे पिकं पाहतो पहिल्या 25-40 तुरीमध्ये काही प्रश्न नसतो. आणि दिपावळीकडे आपण जेव्हा आपण आमचं थोडंसं ज्यावेळेस आपण सुट्ट्या लागल्या की निघतो, असं लागतं की सगळीकडे पांढरे पडलेले आहेत, गोखरू आलेला आहे, एक साधारण चित्र तुरीचं. असं का होतं? कारण हे सप्टेंबरमध्ये येणारे आहेत, कोरडू आणि गोखरू सारखी, आणि तर सुद्धा आहेत. केना सुद्धा बऱ्यापैकी नंतर फुटतो, वाढतो, पाऊस थांबल्यानंतर चांगल्या पद्धतीने वाढतो. मग अशा वेळेस मग आपल्याला तुरीसारख्या पिकात मग असं दिसतं की खूप तणाचा प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणजे आपण सुरुवातीलाच काळजी घ्यायची, मध्यम जे काही 100 दिवसाचा पिरियड आहे तिथपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची गरज आहे. 80 निश्चित नाही घ्यायचे तुरीमध्ये. याला आम्ही म्हणतो क्रिटिकल पिरियड ऑफ वीड कॉम्पिटिशन. म्हणजे आपल्याला असा पिरियड बघायचा की जो आपल्याला जास्तीत जास्त काळजी घेऊन आपलं नुकसान काय कोणत्या आहेतच. त्याचबरोबर काही प्री इमर्जन्सी सर्व्हिस महत्वाचे, कारण सुरुवातीला खूप स्लो वाढते. आंतरपीक पद्धती खूप चांगली, कारण ज्यावेळेस तू कमी वाढते त्यावेळेस आंतरपीक जो काही असेल तो वापरतील आणि मग तणांचा प्रादुर्भाव कमी होईल. तूर प्लस सोयाबीन आहे, तूर प्लस बाजरा आहे, तूर प्लस मका आहे, तूर प्लस मूग आहे, तूर प्लस हायब्रिड ज्वार आहे. म्हणजे डाळवर्गीय आणि इतर आपण प्रजाती बघितल्या तर याचा अर्थ असा होतो की आपल्याला आंतरपीक निवडताना 2:4 आपण शक्यतो सांगतो. 2 ओळी तुरीच्या, 4 ओळी सोयाबीन, बाजरा किंवा हायब्रिड ज्वारीच्या. शक्यतो आपण सोयाबीन आणि बाजारात सध्या सांगतोय, कारण त्यांचं बाजरा बीड, औरंगाबाद या भागामध्ये, तर सोयाबीन हे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर ह्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने आहे. याच्याबरोबरच काही भागामध्ये जिथं मकाचा वापर जास्त आहे, तूर प्लस मका सुद्धा 2:4 प्रमाणात घ्यायला हरकत नाही. यामुळे काय होईल, त्यांचा सुद्धा एक मोठा प्रश्न आपला मिटेल. पण याबरोबरच असं हे घेतलं म्हणजे आपले प्रश्न मिळतीलच. तांत्रिक असतील पेंडीमिथिलिन जावं फक्त नाही. साधारणतः इमर्जन्सी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण पेंडीमिथिलिन घेतो. 2 आहेत, 30 असेल तर 2.5 लिटर, 38.7% असेल तर ग्रॅम प्रति हेक्टर, अशा पद्धतीने आपल्याला सांगायचं आहे. आणि याच्याबरोबरच पाण्याच्या काही गरजा आहे, यासाठी आपण एक साधे सोपं तंत्र आहे. एका एक सरी आपण ओपन करून ठेवायचे. चांगला आपल्या मशागती होतात 2-3 गोळपण्या झाल्या, आपण काय करतोय म्हणजे 30व्या आणि 60व्या दिवशी ज्यावेळेस आपण मशागत करतो, 60व्या 70व्या दिवशी आपण तो चांगला घ्यायच्या. त्याचा फायदा असा होतो की सप्टेंबर ऑक्टोबरला जो पाऊस होणार आहे तो इथं मुरेल, त्याच्यामुळे उपलब्धता चांगली आहे. पाऊस चांगला झाला आपल्याला ज्यावेळेस कळी अवस्था असेल किंवा फुलोरी अवस्था असेल त्याला सुद्धा ही सगळं लागेल. तुरीमध्ये पण महत्त्वाची बाब लक्षात घेईल. ज्यांच्याकडे नेटवर्क सेंटर मग हा एक सप्लिमेंट म्हणून आपण त्या अल्टरनेटिव्हला जाऊन सांगितलं जोडवळ घेऊन, तर मग आपल्याला त्याचा सुद्धा मग भाग करतो. आंतरिक असेल तर आंतरपीक झालेल्या ते स्वच्छ चांगलं करून घ्यावं, कुळवाची पाणी मारून घ्यावी, आणि म्हणजे मल्च सारखं काम करेल आणि तिथून वाफ होणार नाही. आणि जे काही
मधला भाग आहे तो स्वच्छ केल्यामुळे तुरीची वाढ चांगली होईल. तर या बाबतीत आपण लक्षात की तुरीच्या या काही महत्त्वाच्या जर बाबी आपण लक्षात घेतल्या तर तुरीचं एक चांगलं उत्पादन येतं. आपण आता शेवटचं पीक घेतोय मका. मका हे तर पाहायला गेलं तर औरंगाबाद जिल्ह्याचं एक महत्त्वाचं पीक, त्याचबरोबर जालना जिल्ह्याचं सुद्धा महत्त्वाचं पीक. एकाळी उस्मानाबाद सोलापूर जिल्हा सुद्धा याच्यामध्ये अग्रेसर होती. आता तिकडं मका या पण वाढतो. फक्त मकामध्ये मी जाण्याच्या अगोदर एक दोन गोष्टी थोड्याशा क्लिअर करतोय. ह्या 2 वर्षात लष्करी आईनं थैमान घातलं. कारण मका असं पीक आहे की जी शिफ्ट प्लांट म्हणतो आम्ही त्याला, अतिशय चांगली क्षमता असलेलं, उत्पादकता असलेलं, जवळपास हेक्टरी 100 क्विंटलपर्यंत पण गेलेले शेतकरी आहेत. एकराला 25 क्विंटलपर्यंत तर हमखास काढणारे उत्पन्न लोक आहेत, 40 क्विंटलपर्यंत काढणारे आहेत. मग प्रश्न का आला? त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न जसे ऊसाचे आहेत तसेच मकाचे आहेत. मका लागणारं अन्नद्रव्य भरपूर मोठ्या प्रमाणात लागतात. एक ठराविकच आपण पीक त्याच पॅटर्नमध्ये घेतो, त्या जमिनीवर घेतो. जसं सांगितलं, सोयाबीन तूर ही जमिनीला काही ना काही देणारी पिकं आहेत. म्हणजे मग पायाच्या स्वरूपात देतात, मुळांच्या स्वरूपात देतात आणि मग त्या जमिनीची थोडीशी सुपीकता वाढते. पण मकाचं होतं काय की मका घेतं बऱ्याच प्रमाणात, मुळांच्या माध्यमातून त्याची वाढ पण भरपूर होते, उत्पादन पण भरपूर येतं. मग आपण देतो किती जमिनीला, हा मोठा प्रश्न आहे. आपण खतही मोठ्या प्रमाणात वरच्या भागात देतो, मग क्षारकता वाढते, पीएच वाढतो, मग एकंदरीतच त्या जमिनीत खराब होते. असे सुनाले माझ्या बाबतीत की तेच पीक म्हणजे एकाच सीझन मध्ये नाही, एक त्याच जमिनीवरती नाही तर रब्बीमध्ये पण बाजूला पीक घ्यायचं, उन्हाळ्यात पण मका घ्यायची. काही पेस्ट सायकल कंटिन्यू राहतं. मग पेस्ट सायकल कंटिन्यू राहिले की मग आपले प्रश्न निर्माण होतात. त्याला येणारे प्रश्न वाढले की मग खर्च वाढतो. खर्च वाढला की आपली त्या पिकाविषयीची धारणा बदलते. मका हे कधीही आपण असं नाही म्हणू शकणार की ते इतर पिकांच्या तुलनेत कमी आहे किंवा कसं आहे. निश्चितपणे एक चांगलं पीक आहे, उत्पादक देणारं पीक आहे, उत्पन्न देणारं पीक आहे. फक्त आपल्याला नियोजनाची गरज आहे. शक्यतो आपण त्याची लागवड खरेपामध्ये सीमित करावी असं माझं प्राथमिक मत आहे सध्या लष्करीच्या दृष्टिकोनातून. शिवाय याच्यामध्ये दुसरी बाजू म्हणजे जमिनीची निवड. जसं आपण तिकडे सांगितलं की सोयाबीन तूर आपण निचरा असणार आहे, सुद्धा तोच भाग आहे. शक्यतो मका ही अतिशय चांगल्या पद्धतीने वाढणारी हायब्रिड मका तर आपल्याला जमीन अतिशय उत्तम पाहिजे, मध्यम सुपीक जमीन असलेली पाहिजे. हलकी जमीन निवडल्यास काय होईल, मकाची उत्पादन येणार नाही. त्याचबरोबर मकामध्ये जर आपण बघितलं पिकांचा फेरफार, हा मकाचा आपण 1 नंबरला मुद्दा ठेवला. म्हणजे मकानंतर अगोदर पीक कुठलं आहे, हरभरा आहे का, निश्चितपणे मका घ्या. ऊस आहे का, मका घेऊ नका. ऊस असेल तर मग तुम्हाला पर्याय आहे, सोयाबीन आहे, तूर आहे. तर थोडंसं आपल्याला निवड करताना काय करायचं की पाठीमागचं पीक हे डाळगी पीक असेल तर त्या जमिनीत आपण मका निवडावी. कापसाचं जर पीक असेल गेल्या वर्षी तर आपण मका आणि हरभरा हे सिस्टम आपण घ्यावी. म्हणजे गेल्या वर्षी आपण कापूस घेतलाय तर ह्या वर्षी मका आणि हरभरा घ्यायचा, बरोबर. किंवा मग आणि त्याच्यानंतर मग आपण दुसरं डाळगी पीक आपलं आहे का उपलब्ध मकानंतर, आपल्याला मग राहतो फक्त गहूच. म्हणजे काय झालं, ऊस घेतला किंवा पीक घेतलं, परत मका घेतली, परत गहू घेतला, मग आपण डाळगी पीक टाकलं कधी त्या जमिनीत नाहीच. तर आपण ही बाजू थोडीशी लक्षात घ्यायची. हा गेल्या तुम्ही तूर घेतलेली आहे, मग काय गहू घ्या तू, लक्षात येतं. तर थोडं आपल्याला याच्यामध्ये पीक पद्धती घेताना ह्या बाजू लक्षात घ्यायच्या आहेत की आपण जमिनीला दिलं होतं किती आणि आता आपण घेतोय काय, एक बॅलन्स शीट ज्याला म्हणतो आपण. हे थोडंसं समजून घेतलं की मग आपले प्रश्न आपोआपच कमी होतील. काही शेतकरी आम्हाला असे प्रश्न, साहेब आमच्याकडे 2 एकर जमीन आहे, मग आम्हाला काय पर्याय राहतो. बरोबर आहे, निश्चितपणे प्रश्न आहे. मग आपण काय करावं तर त्याच्यामध्ये थोडेसे तुकडे करण्याचा प्रयत्न करावा. आपली गरज पैशाची किती आहे आणि आपल्या जनावरांची गरज किती आहे, आपल्या स्वतःची अन्नधान्याची गरज किती आहे, हे बोलून थोडंसं आपण त्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं. कारण आपण असं म्हणलं की नाही आपल्याला मकापासूनच खूप उत्पादन येतं, मग आपण 2 एकर मका घेऊया, रब्बीमध्ये जाऊन उन्हाळ्यामध्ये मकाच घेऊया. मग आपलं असं सायकल 3-4 चलेल, निश्चितपणे ते शाश्वत राहणार नाही.
ती शाश्वत शेती असणार नाही. तर शाश्वततेसाठी आपल्याला काय करायचंय की मका आपल्याला सोडायची नाही, परंतु मका आपल्याला अशा पद्धतीने आपल्या सिस्टममध्ये टाकायची की ती आपल्याला फक्त 2 वर्ष नाही तर आपल्याला 100 अतिशय चांगली. मका मका नंतरचं गहू सुद्धा सिस्टम चांगली आहे. फक्त एक आहे की ज्या कोणीतरी दुसऱ्या वर्षी तरी आपल्याला तिथं दावर्गीय घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय होईल, जमिनीची प्रत चांगली ठेवता येईल. किंवा अशा जे आपण ह्या जमीन चांगल्या असतात, पाणी चांगलं असतं. आपलं काय हिरवळीचं खत साधारणतः एक सीझन मध्ये आपण हिरवळीचं खत जर टाकलं कधी पण तर आपली प्रत चांगली राहू शकते. पण इथं असतो धोका म्हणजे आपलं एक पीक जाण्याचा. मग आपण मार्च एप्रिलला जर हा जो टाकून दिलं तर थोडं पाण्याची असेल तर निश्चित फायदा होतो. दुसरा एक पर्याय तो म्हणजे आता आंतरपिकाचा जो पर्याय आलेला आहे तो आपण आता मग आत्मसात करायला हरकत नाही. केवळ मका घेण्याऐवजी तूर प्लस मका घेतले तर मग आपल्या ह्या पीक पद्धतीमध्ये ती अतिशय चांगल्या पद्धतीने बसेल. लष्करी अळीच्या लक्षात घेता तूर प्लस मकाच घ्यावी असं आमचं मत राहील. तसं शिफारस धारवाड जे कृषी विद्यापीठ आहे त्यांच्याकडून झालेली आहे. 2 ओळी तुरीच्या आणि 4 ओळी मकाच्या घेतल्या. याच्यामध्ये होतं काय की लष्करी अळी या ठिकाणी येणार नाही. जे गट आहेत छोटे मोठे जर आपण उपाय केले तर आपल्याला ह्या प्रसंगातून मार्ग काढता येईल असं माझं मत आहे. तर मकामध्ये मग परत राहतो विषय, छोटे छोटे जे भाग राहतात ते शेतकऱ्यांना माहिती, पण तरी एक मी 5 मिनिटात 10 मिनिटात सांगायचा प्रयत्न करतो. मकामध्ये साधारणतः आपण जे घेतो मकाची जी काही लागलं आहे ते आपल्याला बऱ्यापैकी इतर पिकांच्या तुलनेत आपण जुलैपर्यंत जाऊ शकतो. तर मात्रा आहे 15 किलो प्रति हेक्टरी, साधारण 7 किलोची गरज पडतो. खूप वेगळ्या शेतकरी घेतात, पण माझं मत आहे की जर हायब्रिड असेल तर 75/30 ची आमची शिफारस आहे किंवा 60/30 ची तीच आपण चांगलं उत्पादन घेऊ शकता. आपण घेतलं प्रक्रिया बीज प्रक्रिया याच्यामध्ये अझोटोबॅक्टरची प्रक्रिया केली, पीएचबीची प्रक्रिया केली आणि जर आपण बॅविस्टिन थायरमची प्रक्रिया केली तर आपल्याला सुरुवातीला जे काही डॅम्पिंग ऑफ आणि इतर काही प्रॉब्लेम येतो तर तो येणार नाही. काही प्रमाणात कीटकनाशकांची आपण करू प्रक्रिया जेणेकरून त्याच्यावर मावा किंवा तुडतुडे सुरुवातीच्या काळ येणार नाही. परंतु मकामध्ये सर्वात महत्त्वाचा जो घटक म्हणजे खतमारा आहे. कारण बियाण्याच्या बाबतीत प्रक्रिया आता जागू झालेला आहे. कारण लावून टोकन करतो चांगल्या मका पद्धतीने मकाची लागवड पद्धती होते. टोकन पद्धतीने चांगली का होते, मग बियाण्याचा खर्च याला मिळतो, निश्चितपणे लेबर खर्च वाढतो. परंतु काय होतं की पिकांची संरचना चांगली असल्यामुळं जमिनीचा वापर खूप चांगला होतो. मग आपण आता एवढं नंतर खताच्या बाबतीत जर आपण अभ्यास करायचं ठरवलं, कारण खत हे खूप महत्वाचं आहे. कारण मका लागणारं अन्नधान्य खूप मोठे त्याची गरज असते. आता 150 75 म्हणजे 150 किलो नत्र, 75 किलो सुरद आणि 75 किलो पलाश खूप मोठी गरज आहे. 150 किलो पैकी आपण 50% आपण सुरुवातीला देतो, पूर्ण सुरद आणि पूर्ण पलाश आपण सुरुवातीला देतो. मग राहिला किती 75 किलो आपला हे राहील म्हणजे नत्र राहील. याच्यामध्ये मग नत्र जर आपण एवढा कमी आपल्याला देता येईल जितक्या स्प्लिट मध्ये तेवढं चांगलं. साधारण त्याचे 2-3 जर स्प्लिट केले एक 20-20 25-25 दिवसाचे तर त्याचा वापर चांगला होईल आणि पिकाची गरजही पूर्ण होईल. म्हणजे साधारणतः 2 स्प्लिट तर निश्चितपणे करावं असं माझं मत आहे. म्हणजे एक 25व्या दिवशी पेरणीनंतर आणि दुसरा एक 30 ते 45व्या दिवशी असं जर केलं तुरापाच्या आतमध्ये तर मग आपल्याला ते चांगला होईल. आणि कारण 75 किलो म्हणजे खूप मोठी मात्रा आहे, पुढे आपण दिल्या तर ते सगळं खत मिसळला जात नाही आणि मग त्याचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. एखादा पाऊस पडला तर तो ड्रेन थोडंसं काढायचं. त्यावर आपण मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं की करून नत्राचा वापर आपण कमी करतोय, परंतु इतर ते मूलद्रव्य कमी आहेत
का याचा जर आपण साधारणतः झिंक फेरस म्हणजे लोह जस्त आणि लोहाची कमतरता दिसून येते. म्हणजे आपली शिफारस अशी झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट 25 किलो साधारणतः. पण झिंक तर नक्की, कारण झिंकचं आपण बघतो की पांढरं पाणी होतं. लोहाचं सुद्धा होतं, लोह आणि झिंक मध्ये थोडासा फरक पडतो. लोह जिथं कमतरता आहे तिथं व्हेनेशियन थोडंसं वेगळं दिसतं, पण पूर्ण हा आपलं पांढरं ज्यावेळेस पाणी दिसतं पर्टिक्युलर जे पाचे कोपरे पूर्णतः एंड्स, तर आपल्याला असं लक्षात येतं की तिथं जस्ताची कमतरता आहे. खुंटलेली वाढ लक्षात येते, सुद्धा आपल्याला लक्षात येते जस्ताची कमतरता आहे. अशा 25 किलो झिंक सल्फेट आपण टाकावं. बरोबरच 150-75 बरोबरच. त्याचबरोबर लोहसाठी आपण 10 ते 20 किलो फेरस सल्फेट वापरावं. ह्या दोन्हींचा जर वापराबरोबर मॅग्नेशियम सल्फेट सुद्धा आपल्याला दिसून येतं की तो सुद्धा कमी आहे बऱ्यापैकी, कारण त्याच्या अशा क्रिया होतात. त्याच्यामुळे मॅग्नेशियम सल्फेट साधारण 20 किलो पर्यंत आपण शिफारस करतो. एकंदरीत तेव्हा जर आपण वापरलं 1 हेक्टरला, तर मग आपल्याला मकाचं उत्पादन चांगलं घेता येतं. साधारणतः याच्यामध्ये असं लक्षात येतं की ज्या आपल्या मात आहेत याच्यामध्ये अति पण वापर टाळला पाहिजे. आपली गरज किती आहे त्यानुसार आपण खत द्यावे. मकामध्ये असं नाही की आपण खूप खत टाकलं म्हणजे आपलं खूप उत्पादन वाढेल, हे याच्यामध्ये लक्षात घ्यायचं. म्हणजे जर आपल्या जमिनीत खूपच चांगले कदाचित त्याची एवढी गरज पण पडणार, हे आपण लक्षात घ्या. दुसरं ॲड्रेस करावं असं वाटतं मला याच्यात, की तणनाशकांच्या बाबतीत एक अशी गोष्ट आलेली आहे की तणनाशकांचा वापर, एकाच तणनाशकाचा वापर हा वारंवार होतो. मग ते अॅट्राझिन असेल किंवा 2,4-D असेल. जसं आपण सांगितलं पिकाचा फेरपालट, तसं तणनाशकांचा फेरपालट हा आता संकल्पना किंवा ही संकल्पना प्रॉमिझॉन, टेम्बोट्रिऑन हे दोन नवीन. त्याच्यामध्ये टेम्बोट्रिऑन 34.4 AC हे साधारणतः व्यापारी उत्पादन 286 ml एक किंवा प्रॉमिझॉन 75 ते 100 ml एका हेक्टरला वापरायचं व्यापारी उत्पादन. म्हणजे पण हे तणनाशक वापरायचे कारण यांचा जर आपण पालट केला आमच्या बरोबर एकदा जर आपण घेतलं तर तेच आपल्याला दिसणार नाही, आणि जो रेजिस्टन्स निर्माण होतो, जे काही ठराविक दिसतं आपोआप कमी होती, हे आम्ही लक्षात घ्यायचं. एवढं आपण जर केलं तर मग आपल्याला असं लक्षात येईल की म्हणजे अॅट्राझिन जर ह्या वर्षी घेतला असेल तर टेम्बोट्रिऑन दुसऱ्या वर्षी घ्या, टॉप्रॉमिझॉन घ्या, किंवा अजून एक त्यामध्ये अजून एक आपण लक्षात घ्यावं, आपल्याला कॉम्बिनेशन करता येतं. म्हणजे टेम्बोट्रिऑन प्लस अॅट्राझिन किंवा टॉप्रॉमिझॉन प्लस, तर अॅट्राझिनचा साधारण आपण 1 किलो हेक्टरी वापरतो, 2,4-D आपण साधारणतः 1.5 किलो पर्यंत वापरतो. मग ह्यांची जी मात्रा वापरतो आपण जास्त, त्याचा निश्चितपणे मग आपल्या निसर्गावर परिणाम होतो. म्हणून हे नवीन जे काही तणनाशक आलेले ज्यांची मात्रा आपण कमी वापरतो याच्याकडे पण शेतकरी जाणं गरजेचं आहे. किंवा अॅट्राझिन पीक आपण घेण्याचा नियम होतो, जमिनीतून पाणी कमी झालं, अॅट्राझिनचं काय होतं की ते जर आपल्या एखाद्या डाळवर्गीय पीक जिथे आपण घेणार आहेत जर ते पाणी गेलं तर त्या तिथल्या उगवण क्षमता कमी होऊ शकते. 2,4-Dचा वापर करताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण आजूबाजूला जर कापूस असेल किंवा डाळवर्गीय पीक असेल त्याच्यावर दुष्परिणाम होतो. तर तणनाशकांच्या बाबतीत हे थोडीशी आपल्याला पीक फेरपालट आणि आपण पुढचं पीक कोणतं घेतो याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांनी बांधवांनी एवढं लक्षात घ्यायचं की आपण ओव्हरडोस नाही टाकायचा, की आपल्याला तण दिसलंच नाही पाहिजे मग 1 किलोच्या ऐवजी आपण 2 किलो टाकतो, 2च्या ऐवजी 4 किलो टाकतो, आपण 1 फवारणीच्या ऐवजी आपण 2 फवारणी प्रॉब्लेम होता. तर मला वाटतं की मकाच्या बाबतीत आपण एवढा शेवट मुद्दा घेतोय तणनाशकांचा. याच्यामध्ये तणनाशकांचा आपण जे आपण उल्लेख केले ते आपण जर वापरले तर तणांचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त करता येईल आणि पिकांचा फेरपालट चांगल्या पद्धतीने केल्यास सुद्धा आपल्याला उत्तर मिळतं. तर हे सर्व काही प्रश्न
नंबर होतोय, जेणेकरून काही शेतकरी मित्र मला नंतर प्रश्न विचारू शकतात. 85-88-08-58-51. मी परत या सांगतोय, 75-88-08-28-51. यावरती काही महत्त्वाचे प्रश्न असतील तर निश्चितपणे माझ्या परीनं त्याला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. 3 पिकं असल्यामुळे थोडा वेळ गेला, त्याबद्दल क्षमस्व. कारण काही प्रश्नांची उत्तर मला वाटतं माझ्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणं आवश्यक होतं, त्यामुळे थोडासा वेळ जास्त झाला आहे. का 45 मिनिटं पुढं शक्य तुम्ही लेक्चर ऐकत नाही, परंतु आज मी 1 तास बोलल्यावर क्षमस्व. तिन्ही पिकांचं मी कृषी विद्याच्या बाबतीत म्हणजे जे काही पीक नियोजन, कीटकनाशकांच्या जास्त स्पर्श केलेला नाही आहे, परंतु या बाबतीत मी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. मी दिलेल्या नंबरवरती आपण निश्चितपणे प्रश्न विचारा. मला ही जी संधी दिली प्राध्यापक शिवाजी हुसे, जे त्रैमासिक चालवतात टिफन नावाचं, आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, यांचं मी आभार व्यक्त करतो की या निमित्ताने आपल्या सर्वांशी मी संवाद साधू शकलो. धन्यवाद. थँक्यू.